धन्यवाद. आज आपण मेथीची भाजी करून बघूया. मी मेथीची भाजी घेतलेली एक पेंडी स्वच्छ मिठाच्या पाण्यानं धुवून घेतलेली, पाणी निथळून घेतलेलं आहे. लसूण घेतलेला आहे 10-12 पाकळ्या, कांदा, मिरची, थोडीशी तुरीची डाळ भिजवलेली आहे, थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही कशी भाजी बनवता बघा. आमच्याकडे तुरीची डाळ, शेंगदाणे वगैरे घालतो आम्ही. कढई ठेवलेली मी गरम गॅसवर करायला. कढई आपली गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल टाकायचं. आपल्या अंदाजानुसार तेल टाकायचं. मी 2 पळी तेल टाकलेलं आहे. माझ्या रेसिपी रोज नवीन नवीन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थोडं तेल कमी वाटले म्हणून मी जरा थोडं टाकलेलं आहे. 2 पळी तेल टाकलेलं आहे. लसूण टाकूया आपण त्याच्यामध्ये. लसूण जरा मी चेचून घेतलेला आहे. लसूण आपण चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा. लसूण भाजल्यानंतर चांगला तेलामध्ये छान भाजीला वास येतो, चविष्ट भाजी होते. छान असा आपला लसूण आपण परतून घ्यायचा आहे. माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लसूण भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिरची, कांदा, मिरची तिखट असल्यामुळे मी 2-3च मिरच्या टाकलेल्या आहेत. एक छोटासा कांदा टाकलेला आहे कापून. कांदा मिरची आपण चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. मेथीची भाजी आवडली तर तुम्ही नक्की करून बघा, अशी छान लागते. कोणी कोणी मुगाची डाळ पण टाकतात, शेंगदाणे पण टाकतात. आमच्याकडे आम्ही तुरीची डाळ वापरतो. तुम्हाला आवडली तर तुरीची टाका, नाही तर मुगाची टाका. सर्व मिश्रण आपण छानपैकी भाजून घ्यायचं आहे. मेथी धुवून मी कापून ठेवलेली आहे. जास्त बारीक केलेली नाही आहे, नाहीतर कडू लागते ना, म्हणून जास्त बारीक कापलेली नाही आहे मी. आता छानपैकी आपला कांदा भाजलेला आहे चांगला, मिरची पण भाजलेली आहे. आता आपण मेथी टाकून घेऊया त्याच्यामध्ये. तेल कांद्यामध्ये चांगलं परतून घेऊया मेथी आपण. छान अशी परतून घ्यायची भाजी. तुरीची डाळ भिजत ठेवली होती मी एक 15-20 मिनटं. ती डाळ आपण टाकायची आता. छान असं एकजीव करून घ्यायचं, परतून घ्यायचं.
त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया. आपलं मीठ टाकल्यानंतर आपण परतून घ्यायची भाजी. भाजीला थोडंसं गरम पाणी थोडंसं ओतायचं, गरम करायचं ताटामध्ये आणि ओतायचं अर्धी वाटी. भाजी शिजत आली की त्याच्यामध्ये शेंगदाणे मोठे मोठे कूट करून टाकायचे. एक 5 मिनटं झाकून ठेवायची. छान अशी आपली भाजी तयार होते. कशी वाटली माझी रेसिपी नक्की बघून सांगा. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.